मित्रांनो, आज मी एक रानभाजी घेऊन आलो आणि ही वाली भाजी तुम्हाला माहीत नसेल आणि ज्यांना माहिती आहे त्यांनी कमेंट करून सांगा. आमच्या इकडे याला तेलपाट बोलतात आणि भाकरीसोबत खायला एक नंबर लागते. सुरुवातीला काय करतात, मी 4 वाटे घेतलेले, आता वाट्यावरती येते. आता यांना साफ करून घेतले, धुवून घेतले. आता याच्यामध्ये कशा वेली असतात आणि ज्या वेली एकदम बारीक असतात, म्हणजे जास्ती जड नसतात, ज्या जास्ती काय होतं वजलेल्या नसतात, त्या शिजत नाही लवकर. त्यामुळे एकदम बारीक पातळ वाल्या घेतल्यात आणि जो पाळा आहे, तो सगळा मी क्लीन करून घेतो, बाहेर काढून घेतो आणि ज्या जाड वेणी आहेत त्या काढून घेतो. आता आपण याला काय बोलू शकतो, लाइक ताना बोलू शकतो किंवा याला आपण वेणी बोलू शकतो, वेली बोलू शकतो. अशा टाईपचं बोलू शकतो मित्रांनो. बारीक असं कट करून घेतोय. आता याला याला तेलपाट काय बोलतात आय डोंट नो, पण आय थिंक तेलावरती खात असतील कांद्यासोबत म्हणून तेलपाट बोलत असतील. आता आपल्याला डायरेक्ट फ्राय करायचं आहे, म्हणजे चटणी बनवायची आहे. त्यासाठी मी तेल टाकतो पॅनवरती, त्याच्यावरती टाकतो जिरा, लसूण घेतला ठेचून घेतलं, त्यामध्ये टाकतो कढीपत्ता. आता तेलावरती परतून घ्यायचं आहे मित्रांनो. परतून झाल्यानंतर चॉप केलेला कांदा खूप सारा टाकलाय, तोही मस्त परतून घ्यायचा आहे. एक नंबर लागतो, मी सांगतो परत एकदा मित्रांनो. ही भेटली भाजी तर नक्की खा. याच्यानंतर चॉप केलेली मिरची टाकली, मग याच्यामध्ये फक्त हळद टाकणार आणि नंतर थोडीशी धना जिरा पावडर टाकणार आहे. ते टाकल्यानंतर मिक्स करून घेतो. त्यानंतर आपण ॲड करतो हा तेलपाट. तेलपाट ॲड केल्यानंतर मिक्स करून घ्या. मित्रांनो, हा तेलपाट थोडंसं झाकण देऊन आपल्याला शिजवायचा असतो. त्यासाठी पहिले मी आता मीठ टाकलं आहे, मिक्स करून घेतलं आहे. थोडंसं पाणी शिंपडणार याच्यावरती, कारण का जास्ती ड्राय नको. थोडंसं पाणी टाकतो, जास्त तेल पण नाही टाकायचं आणि मस्तपैकी शिजवून घेतो. झाकण ठेवणार आहे. एक 10 मिनिटाची लो मीडियम फ्लेमवरती आणि फायनली तयार झाला हा तेलपाट. एकदा नक्की ट्राय करून बघा, जिथे कुठे भेटेल तिथे, आणि तुम्ही याला काय बोलता ते पण कमेंट करून सांगा. आणि प्लीज मित्रांनो, ही माझी रेसिपी आहे, त्यामुळे मी माझ्या स्टाईलने बनवली आहे. थँक